गीता अध्याय 1 श्लोक 8। भवान भीष्मश्च कर्णश्च कृपश्च सम्मितिञ्जयः अश्वत्थामा विकर्णश्च सौमदत्ती च। याचा अर्थ असा, तेथे आपणा स्वतःसारख्या व्यक्ती भीष्म, कर्ण, अश्वत्थामा, विकर्ण, भूरिश्रवा या नावाचा सोमदत्ताचा पुत्र असे नेहमी युद्धविजयी वीर आहे। याचा तात्पर्य असं, दुर्योधनाने अशाच असाधारण समरवीरांचा निर्देश केला आहे की जे सारे नेहमी युद्धात विजयी होतात। विकर्ण हा दुर्योधनाचा भाऊ आहे, अश्वत्थामा हा द्रोणाचार्यांचा पुत्र आहे, सौमदत्ती किंवा भूरिश्रवा हा बाहुक राजाचा पुत्र आहे, कर्ण हा अर्जुनाचा सावत्र भाऊ आहे। पांडू राजाशी विवाह होण्यापूर्वी कुंतीने त्याला जन्म दिला होता। कृपाचार्यांचा विवाह द्रोणाचार्याच्या जुळ्या बहिणीशी झाला होता। हे आहे 8व्या श्लोकाचा अर्थ। जे काही चूक असेल त्यासाठी क्षमा, आणि जे काही चांगलं असेल ते नेहमी घेत चला, आणि प्लीज कमेंट आणि शेअर करा। धन्यवाद।